होते, मात्र कल्पेश सातवे डाऊन दी बॉल बोली चूक होणार नाही. या विकेटची शोधात होते, तीच विकेट होते. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज निशांत पाटील बॅट्समन आउट. सुरेश गोलंदाजी पहिला चेंडूचा विचार केला तर उसळी घेणारा चेंडू होता, पकडला गेला. त्यानंतर स्वतः आवाज बाहेर चेंडू होता. चांगला लेंथ आणि लाईनने गोलंदाजी हाताळली होती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, ती टाकली जाते आणि विकेट किपर कल्पेश सातवे सुरेश गोलंदाजी जाते. 2 चेंडू 1 विकेट. चांगला स्टार्ट मिळतो आयुष, तो म्हणजे ज्ञानेश्वर मोदी चिचोडी संघाच्या माध्यमातून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन पाटील, रोहित पडसे बांगलादेशच्या मैदानावर लागल्यावर फलंदाजी केली होती या फलंदाजाने. तो जाता स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू फेस करतोय ऑन साईडला, रिजन मध्ये चेंडू 1 डाऊन, दिवाळीच्या पार चौकार. आल्या आल्या स्वतःचे इरादे सज्ज करतोय आणि ह्याच फलंदाजीची गरज असेल, कारण की 4 षटकाचा सामना आहे. पहिले 3 क्षेत्र असतात, तुम्ही 30 ते बाहेर पाहू शकता. एक लॉंगॉनला, त्यानंतर मिडविकेट रिजन मध्ये आहे, डीप मिडविकेट आणि एक तटस्थ रिजन मध्ये 3 क्षेत्राची तैनात आहे. सतीश चाबर पुण्यात धावण्याची मार्कवर धावपलचा धावा पाहायला मिळतो 4 धावा. पुन्हा एकदा शाफाळेंचा वाटून घ्यायचा प्रयत्न, शरीर भेदत मारा, बॉडी लाईनचा बॉल आणि इकडे टॉपच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळतो. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचं. 4 चेंडू हाताळून झाले, 1 विकेट, 2 डॉट, 1 चौकार. धावपलकावर 4 धावा. पुन्हा एकदा सज्ज होतं सतीश चाबर गोलंदाजी मार्कवर. थोडासा आवाक्याच्या बाहेरचा चेंडू होता, पण नक्कीच आमच्याकडे वळतात दर्शवत आहेत की हा वाईट चेंडू आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव. रोशन पाटील ऍक्युरेटपणे चाणक्यरीत्या चेंडू नजर ठेवून पाहायला मिळतो. फलंदाजी स्ट्राईकवर आहे. तसं बघितलं, लाईन आणि लेंथ बाहेरच्या दिशेने होती, कुठल्याही प्रकारची छेडखानी केली नाही. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव, 5 धावा धावपलकावर. चेंडू मात्र लवकर खेळला, आधी बॅट फिरवली, चेंडूची गती थोडीशी कमी आणि उसळी देखील मिळाली. विकेट किपर कल्पेश चूक करत नाहीये, अत्यंत सहजपणे आयुष्यला गॅदर करतो. आणखी एक डॉट चेंडू पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा एकदा हवेत चेंडू, डाऊन दी बॉल, 2 क्षेत्र असत. चांगला कॉलिंग, राजू करमळा पडली, चूक करत नाहीये. आणखी एक विकेटचं पतन, आणखी एक विकेट गॉन. बॅक टू द पवेलियन. रोसी 46 त्या गावच्या दिशेने नाखुश असेल, कारण की चेंडू पडल्यानंतर उसळी घेताना पाहायला मिळाला. आधी बॅट फिरवली, फटका फसला, चेंडूने उंची गाठली आणि राजू करमळा कुठे चूक होताना पाहायला मिळाला नाही. डीप विकेट रिजन मध्ये षटकाची होते समाप्ती. 1
गोलंदाज भरपूर फटके खाले, त्याच्यानंतरही त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला ओव्हर दिली आणि त्या विश्वासाला साजेशी ही गोलंदाजी पहिल्या चेंडूवर विकेट मिळवतो. तन्मय सारखा महत्वाचा मोहरा तंबूच्या दिशेने बॅक टू द बॉल. धावफलक 3 आहे, ते म्हणजे 5 या धावसंख्येवर. मनीष येतो न्यू बॅटर. नक्कीच दोन्ही जर विचार केला निशांत आणि तन्मयचा आकुटाचा चेंडू होते, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, मात्र फटक्यामध्ये फसले गेले आणि सहज सोपा झेल घेतला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. त्यांनी जाबाने देखील निशांत पाटीलचा झेल घेतला, त्यानंतर तन्मय पाटीलचा त्याने झेल घेतला. ते दोन महत्वाचे विकेट, एकत्र 3 विकेट तंबूच्या दिशेने त्यांना पाहायला मिळाले. धावफलक 5 धावा. सज्ज होते. वेगवान मारा केला होता, मात्र लाईन लेन मध्ये बिघाड अराउंड दी लेग चेंडू होता, डावीवरती सोडून जात होता, पण त्यांनी पाहिलं घेऊन हे दर्शवलं की हा वाईट चेंडू आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव. धावफलक 6 या धावसंख्येवर. राठोडाचा चेंडू मात्र डान्सिंग पद्धतीने फटका खेचला जातो. अक्षय घरत आहे तिकडे, त्याने चेंडूला गॅदर केला आणि फक्त ही एकच धाव झोपून दिलं होतं क्षेत्ररक्षकाने. माहित आहे एक धाव किती महत्वाची आहे आणि ती देखील टाकले संघाच्या विरोधात, कारण गोलंदाजाचा मारा अतिशय चांगला आहे या संघाकडे. त्यांना अष्टपैलुचा धरणा दोन्ही संघाकडे आहेत, दोन्ही संघाकडे गोलंदाज देखील आहेत आणि फलंदाज देखील आहेत. धावफलक 7 धावा. धावफलकात 12 पदात. अजित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत सज्ज होते. चेंडू बॅकवर पॉईंट केला जातो. अक्षय आहे तिकडे, पुन्हा एकदा चेंडूला 1 बाउन्स गॅदर करतो. फक्त आणि फक्त एकच धाव. नक्कीच गोलंदाजाला चांगली साथ मिळते यावेळी फिल्डर कडून. अक्षय चांगली साथ देतो. धावफलक 1 रन पुढे वाढते, ती म्हणजे 8 या धावसंख्येवर. चेंडू होता, बॉललाईन खेळायचा प्रयत्न होता, एलिव्हेशन प्रॉपर होताना पाहायला मिळत नाहीये. ही देखील 1 धाव मिळत म्हणजे महत्वाचे विकेट तंबूच्या दिशेने येताना पाहायला मिळत. दोन्ही फलंदाजांना माहित आहे संध्याकाळचं सत्र आहे, शेवटची मॅच आहे. एक धावचं महत्व काय आहे तो TR नागले संघ जाणतो. जे कुठल्याही चेंडू डॉट स्वरूपात येताना पाहायला मिळत नाहीये, एक धाव येताना पाहायला मिळते. आठवडाभराचा चेंडू, फुलचा फटका, तितकाच पॉवरफुल, सक्सेसफुल षटकार. 6 धावांसाठी बिगीत याच फटक्याच्या शोधात होता. धावफलक षटकाराने पुढे सरसावली जाते, ती म्हणजे 15 या धावसंख्येवर. 15 धावा धावफलकावर. पाच चेंडू टाकून झाले. शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातला. अजित पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. त्यावेळेला सुरेश चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. माहीत होतं फलंदाज थोडं सफल आहे आणि त्याचा फायदा गोलंदाजा देखील उचलला गेला. खेळापासून लांब टाकण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला जातो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा जो विचार केला नाही तर 3 गडीच्या मोबदल्यात धावफलकात धावा पाहायला मिळतात, त्या म्हणजे 15 धावा. षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी. या अगोदरच्या मॅच मध्ये 3 धावा जरी खर्च झाल्या तरी कर्णधाराचा जो विश्वास आहे तो मी कायम ठेवेल. तो विश्वास कायम ठेवला गेला. तन्मय सारखा महत्वाचा मोहरा गोलंदाजाने टिकला, तो देखील पहिल्या चेंडूवर. एक षटकार जरी लागला तरी चांगली गोलंदाजी तिथं म्हणे. 10 धावा आल्या, 1 विकेट मिळाला. त्यानंतर 36 धावांना विकेट कौतुक करावं लागेल. एका ओव्हरमध्ये 5 धावा देत 2 विकेट देखील मिळवले. 1 चौकार आणि 1 एक्स्ट्रा, म्हणजे एकंदरीत 5 चेंडू 5च्या स्वरूपात पाहायला मिळाले. तेव्हा तिसरं षटक
चांगली विकेट अवनीप्रमाणे पहिला चेंडू षटकार लागल्यानंतर चेंडू हाताळला होता. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला गेला फलंदाज मनीष पाटीलच्या माध्यमातून आणि तिकडे कमतरता जाणवली. एलिव्हेशन पोहोचत नव्हता. टायमिंग थोडासा चुकला गेला. मात्र टायमिंग जुळला कोणाचा तर सतीश बाबरचा. आजचा दिवस याच खेळाचा मी म्हणेन. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, चांगलं अष्टपैलू कामगिरी करताना दिसतो आणि चांगली साथ मंगेश ढगलीची देखील मिळते आणि गोलंदाजाची देखील मिळते. यज्ञेश येतो हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मात्र सक्सेसफुल फटका 6 धावांसाठी बिगिट येतो षटकार. चेंडू टाकत झाले एकंदरीत आतापर्यंत 3-12 धावा खर्च करतो. नक्कीच धावसंख्या येणे गरजेचं आहे. नक्कीच सात्विक चेंडू होता. आडव्या बॅटने चेंडूला लपेटला आणि 6 धावांसाठी. येण्याचं कॉन्फिडन्स देखील अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वतःचं अकाउंट ओपन करतो आणि तुझ्या नागरी संघाचा अकाउंट विचार केला तर 27 धावा. यावेळेला थोडासा भरकटलेली लाईन थोडी लेट मध्ये बिघाड पडण्याचा इशारा येतो. अवांतरच्या स्वरूपात वाईट धावा एक्स्ट्रा धावपंचाचा आकार वाढवते. तो म्हणजे 28 या धावसंख्येवर पुन्हा एकदा लॉंग रनअप रितेश दांडेकर गोत्याची मार्कवर भरकटला चेंडू थोडा लाईन लेट मध्ये पुन्हा एकदा बिघाड. 17 मध्ये पंचांना देखील कसरत करण्यासाठी भाग पाडला जातो. गोलंदाज रितेश दांडेकरच्या माध्यमातून बॅक 2 वाईट धावफलकाला आकारणी ती म्हणजे धावसंख्या 29 धावा. धावफलकावर थोडासा प्रेशर याच प्रेशरला गुजारावं लागेल, हटवावं लागेल, याच्या विपरीत कामगिरी करावी लागेल गोलंदाज रितेश याला. एक धावसंख्या एक चेंडूचं महत्व जाणून घ्यावं लागेल. त्यावेळेला पुन्हा एकदा पंच दर्शवतात की हा देखील खराब चेंडू. सलग 3रा चेंडू वाईटच्या स्वरूपात धावफलकाला मिळते आकारणी. धावफलकाचा विचार केला तर 30 धावा धावफलकावर. आज स्वतःवर विश्वास असावा लागेल गोलंदाजाला देखील. चेंडू बळीला बॉल शरीर वेगात मारा. सतीश बाबर चेंडूपर्यंत पोहोचतोय. फक्त आणि फक्त एकच धाव. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच होता. डायरेक्ट चेंडू यशाने आदळला देखील असता. एकच धाव एकेरी धावेने धावफलक 31 या धावसंख्येवर. चेंडू टाकून झाले एकंदरीत 4. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. धावफलकाचा विचार केला तर 31 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा भरकटलेला चेंडू. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांचा. चौथा वाईट चेंडू दिसत नाही. म्हणजे आतापर्यंत 8 चेंडू हाताळले एकंदरीत. कॉन्फिडन्स कुठेतरी वाढवावा लागेल या गोलंदाजाला. पुन्हा एकदा सपोर्ट रितेश गोलंदाजी मार्कवर. आणखी एक वाईट चेंडू. एक वाईट. 5वा वाईट मी तर म्हणेन या ओव्हर मधला. एकत्रित 5 धावा वाईटच्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाजासाठी मी एकच सांगेन की फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या. कर ले आज खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. आज स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवावा लागेल या गोलंदाजाला. एकत्रित 5 चेंडू हाताळले अवांतरच्या स्वरूपात. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. यावेळेला मिस्टाईन फटका हवेत चेंडू. बाउंड्री बॉल. अजित गौरव निश्चित करत नाहीये. इस बार गेंदबाजी की दिशा भी बदली और दशा भी बदली. आणखी विकेट गॉल. तो म्हणजे वैभव बाद होताना पाहायला मिळतं आपल्याला. वैभव पाटील
तरी साईड चेंज करून गोलबाजी केली होती. अकबरचा मारा होता, तो आत आला. वैभव पाटील थोडासा लेट खेळला आणि त्याचा मोबदला अजित भर त्याने चांगला गोल घेतला गेला. धावसंख्येचा विचार केला तर 33 धावा धावफलकावर आणि चेंडू टाकून झाले आतापर्यंत 5 आणि 5 एवढी देखील आपल्याला चंदूच्या दिशेने येताना पाहायला मिळालेले आहेत. हर्ष येतो हे बघतात. हर्षने देखील विकेटवर चांगली फलंदाजी केली आहे. षटकार देखील मारले, चौकार देखील मारले. आता देखील फलंदाला गरज आहे. लास्ट बॉल टू दिस ओव्हर. षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतो गटाची मार्कवर. त्याने रुपये चांदेकर धावफलकाचा विचार केला तर 33 धावा. यावेळेला आरच्या बॅट मध्ये पटकायचे मात्र सतीशावर काय लागतो क्षेत्ररक्षण. आज क्षेत्ररक्षण काय असतं हे दर्शवून दिलं सतीशावर याने. गोलंदाज जितक्या महत्वाचा असतो तितकी साथ देखील महत्वाची असते आणि ती साथ देताना दिसतो तो म्हणजे सतीश जाधव. आणखी एक मोहरा गारद होतो TR नागले संघाचा. हर्ष पाटील बॅक टू द पवेलियन. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर धावसंख्या 33 धावा. 6 गडीच्या मोबदल्यात 33 धावा धावफलका पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावर अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर नक्कीच कल्पेश साधते. बेस्ट ओव्हर स्पेशलिस्ट आजच्या दिवसामध्ये त्याने दाखवलं. शेवटचं शतक हाताळत असताना चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि स्वतःच्या संघाला अनुसरून गोलंदाजी करताना दिसला तो म्हणजे कल्पेश साधते. तो आता सज्ज होतो शेवटचं शतक घेऊन. धावा धावफलकावर शेवटचं शतक घेऊन कल्पेश साधते. गोलंदाजी मार्कवर यज्ञेश येतो स्ट्राईकवर आता आणि नॉन स्ट्राईकिंग एंडला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजे प्रशांत पाटील. 3 षटकाची धावा 11च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतो तो म्हणजे TR नागले संघ. बॉलर कल्पेश साधते. पहिला चेंडू बॅटवर घ्यायचा प्रयत्न मात्र इकडे बसवलं जाते कारण चेंडू योग्य लाईन आणि लेन्थने हाताळताना दिसतो. बॅटवर पंच करण्याचा प्रयत्न होता. यज्ञेश याचा बॉडी बॅलन्स बसू शकला नाही. चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला आणि थेट विकेट किपर मंगेश भगलीच्या हातामध्ये सामावला गेला. बॅटने सुरुवात होताना दिसते शेवटच्या षटकाची. मात्र यज्ञेश पाटील आल्या षटकाराने स्वतःचं अकाउंट ओपन केलं होतं. धावफलक 3 आहे. 33 धावसंख्येवर कल्पेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला पुन्हा एकदा परफ्यूम डिलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न होता. नक्की सुगंध देऊन गेला असेल हा टेनिसचा बॉल. नक्की लेझर बॉल जेव्हा जातो ना त्यावेळेला चेरीचा स्मेल देऊन जातो. आता टेनिसचा बॉल आहे. इकडे बाद होताना पाहायला मिळतो. नक्कीच बाद चेंडू होता. त्याचा संपर्क झाला होता मंगेश मात्र स्वतःला सावरला आणि थेट एंडला थ्रो केला. कल्पेश देखील चेक केली नाही. त्यामुळे विकेट मिळते तो म्हणजे यज्ञेश पाटील बरोबर. यश येतो 145 आता मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला प्रशांतच्या बॅटमधून हा मोठा फटका येईल का प्रश्न विचारतोय. मात्र काय तर चेंडू ती मारेशा पार. जैसी घेत वैसी नसीहत. आपण आता चेंडू होता उसळी घेतली होती मात्र तितकाच उच्च पुरा फलंदाज प्रशांत पाटील आणि दर्शवून देतो की मी समर्थ आहे हा फटका मारण्यासाठी. 6 धावेने धावफलक 39 धावसंख्येवर. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले. शेवटचं षटक चांगल्या पद्धतीने गोलंदाजी 2 चेंडू हाताळले. मात्र तिसऱ्या चेंडूवर फटकेबाजी प्रशांतच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कल्पेशवर तोडलेला हा हल्ला धावफलकाला आता
ओव्हरमध्ये असं वाटत होतं आई की कितीतरी संघटनेची वरचढ कामगिरी करतो, धावसंख्या कमी होत्या, फक्त 2 ओव्हरमध्ये 15 धावा होता. मात्र तदनंतरच्या 2 ओव्हरमध्ये सामना पलटला. म्हणून क्रिकेटमध्ये वेळ देताना वेळ लागत नाही, ही वेळ आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने अमित तामणकर याने पहिल्या ओव्हरमध्ये 30 धावा घेतल्या, एकत्रित असं वाटलं की 5 षटकामध्ये कुठेतरी लवकरात लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न असेल अमित तामणकर आणि अमित तामण संघाचा. मात्र ती की फॅक्टर ठरली अमित तामणकरची विकेट 36 जाबरच्या ओव्हरमध्ये. 45 धावा, 46 धावांचं लक्ष ठेवलं जाते. चांगलं क्षेत्ररक्षणाचं सतीश जाधव, राजू करमाडा चांगली गोलंदाजी मी असं म्हणत. सतीश जाधवची देखील त्यानंतर रुपेश दांडेकर चांगला कमबॅक केला. वाईटच्या सोबत धावा गेला. अजित गरजचं कौतुक करावं लागेल. पहिल्या मॅचचं 20 धावेचं जे प्रेशर होतं ते झुगारून चांगली गोलंदाजी केली, तर त्यांना पाटील सारख्या महत्वाची विकेट मिळवली. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातली गाजवलेली जोडी आहे. सतीश जाबर आणि मंगेश बंगली, लेफ्टी एंड राईटी कॉम्बिनेशन. मंगेश बंगलीच्या नावावर आजच्या दिवसामध्ये या टुर्नामेंटमध्ये हाफ सेंचुरी आहे. त्यानंतर सतीश जाबर याची देखील चांगली साथ आणि पुढील मॅचमध्ये पुन्हा एकदा जोडले जाते साथी समालोचक अमित शर्मा. धन्यवाद. आजच्या दिवसातील शेवट सामना के.आर. नागले वर्सेस ज्ञानेश्वर चिंचोळी या दोन संघादरम्यान सामना सुरू आहे. पहिला इनिंग नुकताच संपलेला आहे. 45 धावा बनवलेल्या आहेत. 46 धावांचं आव्हान लक्ष समोर ठेवलेलं आहे. यावेळी के.आर. नागले या संघाने ज्ञानेश्वर चिंचोळी संघाच्या विरुद्ध आपण काही धावांचा पाठला करण्याकरिता देवन जोडी आजच्या दिवसात आपण पाहतोय. मंगेश बंगली आणि सतीश जाधव ही जोडी मैदानाच्या आत दाखल झालेली आहे. 46 धावांचा पाठला करण्याकरता 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकाचे पॉवर प्लेचं असेल. गोलंदाज आपण पाहतो के.आर. नागले संघाकडून फक्त गोलंदाज ऍक्शन दिसेल अशा या पहिल्या ओव्हरमध्ये पहिलं षटक हाताळण्याकरता असताना पाहणे इन ऍक्शन पहिलं षटक हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे. आपल्या स्ट्राईक एंडला फलंदाज मंगेश बंगली, स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय सतीश जाधव. या दोन फलंदाजांना आता मात्र चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे, कारण हा सामना जिंकला तर निश्चितच फायनलमध्ये प्रवेश करेल. ज्ञानेश्वर चिंचोळी हा संघ, परंतु सुरुवात मात्र चांगली करून द्यावी लागेल. आता सेकंड इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर निश्चितच मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. यावरच खास करून मंगेश बंगली या फलंदाजांना प्रभावित केलं होतं. तेच प्रदर्शन एक सातत्य आता मात्र यावेळी सतत कायम राखावं लागेल. जर आपल्या संघाला विजय सतत द्यायचा असेल तर निश्चितच यावेळी सुरुवात चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. यावेळेस मंगेश बंगली या फलंदाजाला धन्यवाद पाटील रायता षटकातील पहिला चेंडू. आता मात्र खरा फटका खाली गोलंदाज येतो. धन्यवाद पाटील कोणत्याही चुकी करणार नाही. पहिला गाडी गारत होतो यावेळेस ज्ञानेश्वर समिती चिंचोळी संघाचा मंगेश बंगली बॅक टू द पवेलियन जाऊन अतिशय जोरात सुरुवात यावेळेस दिसतो. धन्यवाद पाटील स्वतःच्या चेंडूवरती चांगला झेल पकडतो आणि पहिला गडी बाद झालेला आहे. यावेळेस चिंचोळी या संघाचा खराब प्रोटेक्शन, खराब शॉट सिलेक्शन, छोटा प्रकाशन प्रयत्न होता. टायमिंग अशी झाली होती यावेळेस मंगेश बंगली आणि यावेळेस जर पाहिलं तर निश्चितच पहिला गडी बाद झालेला चिंचोळी या संघाचा मंगेश बंगली बॅक टू द पवेलियन. आता मात्र आपण पाहतोय त्यानंतर त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज कल्पेश सापटे आणि आता मात्र सतीश जाधव या दोन फलंदाजांना निश्चितच चांगली पाठीशी बनवावी लागेल, जेणेकरून जर असा प्रसंग सगळ्यात जिंकायचं असेल तर डेफिनेटली चांगली कामगिरी करणे गरजेचं आहे. आपण पाहतो निश्चितच एक टॉप पॉईंट सामना आजच्या दिवसातील शेवट आणि अंतिम सामना आहे. के.आर. नागले वर्सेस ज्ञानेश्वर समिती चिंचोळी या दोन संघाच्या दरम्यान सामना सुरू आहे. चेंडू आता मात्र चेंडूला खेळायचा जातो या लॉंग लेग बॉलच्या दिशेने व्हायचा आहे. काही सर्व पंचांचा 6 धावांचा षटका येतो आणि षटकाराने यावेळी सकाळी पण केलेला फलंदाज कल्पेश सापटे या फलंदाजाने आणि सगळा सुद्धा खाता उभं. याच प्रकारची फटकेची नितांत गरज आहे. मोठे फटके
यावेळेस राऊत विकेटने आता मात्र सुरुवात करेल. चेंडू आता मात्र बोलण्याचा प्रयत्न होता. चेंडू खराब यावेळेस सध्या खूपच बाहेर पडतो इशारा वाईट आलेला आहे. यावेळेस आपण जर पाहिलं तर खूपच सध्या खूपच बाहेर चेंडू हाताळले जातो. गोलंदाज प्रेशर मध्ये येतो. यावेळेस षटकार मारण्याचा मात्र 7 धावा झालेला. धावा संख्या 7, एक गडी बाद 7 धावा. षटकातील पुढील चेंडू आता मात्र चांगला फटका. चेंडूचा त्या मात्राला ते चेंडूचा ते फटकाच्या दिशेने यावेळेस सुरेख फटका, सुरेख प्लस आणि चेंडू सरळ निघून जाईल. पॉझिटिव्ह स्टाईल मध्ये दुपेस्ट कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर सरळ 4 धावा, 4 चौकार आणि 1 चौकाराने यावेळी धावसंख्येला तर धावसंख्या 11 धावा. डबल फिगर मध्ये यावेळी धावसंख्या पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 11, एक गडी बाद 11 अतिशय जबरदस्त फटकावला यावेळेस फलंदाज कल्पेश सापडेच्या बॅट मध्ये निघालेला चौकारचा. आता मात्र तन्मय पुढील चेंडू या षटकामध्ये आता काय झालं हलका चेंडूला काढण्याचा प्रयत्न शेअर केला. चेंडूला चेंडू जाईल पडण्याच्या दिशेने मनीषा जाडेगाने चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून फक्त एक धाव तसं काही म्हणणार नाहीये. यावेळेस धावसंख्या आता मात्र 1 ने पुढे सरकली जाईल. 12 वर पोहोचली गेलेली आहे. 2 रुपये षटकातील एकत्रित 4 षटकातील तब्बल 12 धावा करतात हा गोलंदाज. अशी गोलंदाजी अपेक्षित नाहीये यावेळेस तन्मय बल्लांच्याकडून. कारण प्रेशर आहे डेफिनेटली. प्रेशर मध्ये दुसऱ्या पेशा उभारून आता मात्र चांगली गोलंदाजी करणं हे गरजेचं आहे. काळाची गरज आहे. त्यांच्या संघाला इतिहासात माहित काय कशा प्रकारे यावेळेस गोलंदाजी मध्ये या षटकामध्ये आता मात्र षटकातील 5 चेंडू स्ट्रायकरला फलंदाजासाठी जाबर धावकृतीचा फलंदाज आहे. त्याच्या विरोधात आता मात्र चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. सुपरलीग धावांचा पाठला करायचा असतो. जाबरवासी त्यासाठी कामगिरी करावी लागेल. आता मात्र यावेळेस अपेल आणि फलंदाज झालेला आहे. बाद यावेळेस जाबर बॅक टू द पवेलियन डिलिव्हरीतून आता लवकर सोलवत चेंडू सरळ पायामध्ये आदळतो आणि प्रश्नाचा बोट आपल्याकडे यावेळेस उत्सावला गेलेला आहे. आणखीन एक गडी बाद झालेला आहे. ज्ञानेश्वर पुढे चित्तोडी या संघाचा जाबर धावकृतीचा फलंदाज सुट्ट्यावरती बाद होऊन तब्बूत परत होते. त्याच्याकडे अपेक्षा होती परंतु आता मात्र अपेक्षा भंग झालेली यावेळेस संघाचा विकेट स्वरूपामध्ये बाद होऊन तब्बूत परत होईल. फलकावर कायम आहे 12 धावा. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. आता मात्र 12 धावा खर्च करत यावेळेस सट्टा पाटील गोलंदाजाने 2 गडी बाद केलेले आहेत. आता मात्र यावेळेस या सर्व क्रिकेट या षटकातील नवीन फलंदाज रुपेश दांडेकर याचा विचार केला तर गोलंदाजी करताना भरपूर वाईट भूमिका हाताळलं होतं. आता मात्र 5 चेंडू वाईट हाताळले होते या फलंदाजीने. आता पाहायचं आहे फलंदाजी चांगल्या प्रकारची करावी लागेल रुपेश याला. आता मात्र चेंडूवर फलंदाज रुपेश दांडेकर हा सुद्धा फलंदाज बाद होत तब्बूत परततोय. आता मात्र खराब अवस्थेमध्ये सापडला होतो यावेळेस ज्ञानेश्वर चित्तोडी संघ. निश्चितच मागच्या आठवड्यामध्ये PR नागले या संघाने प्रतिपुरी संघाला पराभूत केला होता. परंतु आता मात्र पराभूत होईल परतफेड करावी लागेल या सामन्यामध्ये. पराभवाची परतफेड करावं लागेल. कारण मागच्या आठवड्यामध्ये पिंकीबॉयसाठी जो सामना झाला होता त्या सामन्यामध्ये पिंकीबॉयचा PR संघाने यावेळेस पराभूत केला होता ज्ञानेश्वर चिंचोडे या संघाला. तर पाहायचं आता मला 30 संधी आलेल्या आहे. आता मात्र बघायचं आहे या सामन्यामध्ये परतफेड करतोय चिंचोडे हा संघ किंवा पुन्हा एकदा PR नागरिक आपला अधिराज्य वाचवणार आहे. या एका येणाऱ्या 3 षटकांचा आपण पाहणार आहोत. धावफलकावर 12 धावा. धावसंख्या 12 अतिशय चांगली गोलंदाजी केली. 3 गडी महत्वाचे बाद केले गोलंदाज तन्मय पाटील या गोलंदाजाने. जरूर 12 धावा खर्च केला बरोबर एकंदरीत जबरदस्त गोलंदाजी केली या गोलंदाजाने. महत्वाचे गडी टिकलेले आहेत या गोलंदाजाने. आता मात्र राजू करमाडा आणि कल्पेश सापटे हे 2 बॅटर्स या 2 फलंदाजांना आता मात्र जबाबदारी पूर्ण फलंदाजी करावी लागेल. कारण अशी सुद्धा भरपूर धावांची गरज
लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी एक चौकार. अतिशय जबरदस्त फटका यावेळेस चेंडूची लेट ओळखली होती फलंदाज कल्पेश यांनी त्या चेंडूला बॅकफूटमध्ये येऊन चेंडूला स्विच हिट केलेला आहे आणि चेंडूला पाठवत आहे डीप दरम्यान बाउंड्रीला इंच्या बाहेर सरळ 4 धावांकरिता चौकार येतोय. या चौकाराने धावसंख्येला आकार धावसंख्या झालं धावफलकावर 16 धावा. डीप गडी बाद 16 धावा. स्वप्नील पाटील या गोलंदाजाला अशा प्रकारे विनंती करावी लागेल. चांगला लाईन आणि टप्प्यावर प्रकारे ठेवावे लागेल. धावसंख्या 16. स्वप्नील षटकातील गोलू चेंडू कल्पेश साडी बघा काय बघा मात्र यावेळेस स्टेट होता लॉंग ते कारपेट लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव त्यांना प्रथम प्लेट दुसरा प्रयत्न यावेळेस होणार नाहीये. एका धावेची धावेवरती समर्थन मारावं दोन्ही फलंदाजांना चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाजांना साथ द्यायची असेल तर त्यांना क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे कारण तितकेचा सारा काफी उतार आप देख सकते हैं कि क्षेत्ररक्षण होता हुआ यहाँ पर चांगलं क्षेत्ररक्षण करते धावसंख्या 17 मलेरिया करून दोन चेंडूमध्ये 5 धावा करतात. स्वप्नील पाटील या गोलंदाजाकडे सर्व काही अवलंबून आहे. षटकातील गोलू चेंडू राजेसाठी आता मात्र चांगला फटका चेंडूला उचललाय चेंडू जाईल लांब ऑटच्या दिशेने पाहायचा सुरेश क्षेत्ररक्षण पाहायचं काय अतिशय चांगला प्रयत्न एफर्ट आणि गोलंदाज झालेला बाद म्हणजे राजीव करणारा चांगला झेल करून यावेळेस लॉंग ऑटच्या दिशेने रोशन पाटील 100% अपघाताचा प्रयत्न 100% यावेळेस आपण दिलेला आहे. यावेळेस या सामन्यामध्ये अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण जबरदस्त गोलंदाजी आणि या फलंदाजी सुद्धा चांगली होत यावेळेस या सामन्यामध्ये अतिशय जबरदस्त संघ आहे. यावेळेस आपण जर पाहिलं तर केसीएम मध्ये एक नामांकित संघ आहे. या मोसमामध्ये टॉपचा संघ म्हणून समजला होतोय. भरपूर स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या आहेत. आता पाहिजे संधी सुद्धा आलेली आहे. यावेळेस या स्पर्धेमध्ये निश्चितच फायनलमध्ये पोहोचण्याचा ताटामध्ये पाहायचं आहे किती धावांची गरज असेल. 15 चेंडू आणि 29 धावांची गरज. नवीन फलंदाज शैलेश येतो. शैलेश हा फलंदाज सेकंडला असेल. स्वप्नील टू शैलेश आणि चेंडू बोलतात चेंडूला यावेळेस लाभतोय ट्राय केलं चेंडू आता आउट पोझिशन एक बाबत कंप्लीट यशेश पाटील चेंडूला फेक दिला आणि आता मात्र कल्पेश रनआउटच्या रूपाने बाद रनआउटच्या रूपाने आणखी एक फलंदाज बाद झालेला आहे. कल्पेश साठे यावेळेस बाद होऊन परत थोडासा अपुरा राहिला. आता क्षेत्ररक्षण आणि चांगलं फेकी आपण जर पाहिलं यशेशच्या बाजूपासून झालेली आहे आणि आता मात्र आणखी एक फलंदाज बाद झालेले यावेळेस चित्तोडी असतात. धावसंख्या 18. चौथा चेंडू आणि 28 धावांची गरज जिंकण्याचा करत आता मात्र यावेळेस अजित घरात हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. तर यावेळेस नुकताच होणारा फलंदाज कल्पेश साठे त्याने चांगली फलंदाजी केली. 2 चौकार आणि 1 षटकारांची तब्बल 16 धावा त्याने केल्या आपल्या संघासाठी आणि तो आता मात्र दुर्भाग्यवश बाद झालेला आहे. रनआउटच्या रूपाने बाद होऊन तब्बल परत होता अजित घरात नवीन फलंदाज. 2 सेकंडला सेकंडला फलंदाज शैलेश आणि अजित घरात या दोन फलंदाजांना काहीसा वेगळं करावं लागेल. मात्र
13 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. अजून सुद्धा सामना कोणत्याही संघाच्या बाजूने जिंकू शकतोय. दोन्ही संघाच्या बाजूने दोन्ही संघांवर समान संधी आहे हा सामना जिंकण्याकरता. आता पाहायचं आहे कोणता संघ यावेळेस हा सामना घेऊन जाईल. स्वप्नील अजित साडी हा चेंडू आता मात्र फटका बसलाय. चेंडू बॅटची वेळ लागून सरळ विकेट किपर सकाळी त्याच्या हातामध्ये वीजचा उचल निर्धाव. आता मात्र यावेळेस आणखी फलंदाज बाद झालेला आहे. अजित घरात मोठा फटका फेकण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूच्या रेषेमध्ये आला नव्हता हा फलंदाज. यावेळेस तर काय झालं तिथे बॅटची एज लागून सरळ विकेट किपर सकाळ पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. षटकाची झाली समाप्ती. धावसंख्या धावफलकावर 20 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि 34 धावांची गरज. तर आपण उद्याच्या दिवसाला पाहणार आहोत. उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना असेल गगनस्त्री सावंतवाडा विरुद्ध न्यू स्टार कामन ए. त्यानंतर सामना असेल ऐशा स्टार कामन विरुद्ध रोहित 11 कामन. त्यानंतर तिसरा सामना असेल यंग स्टार मोरी विरुद्ध यश दिलीपाडा. त्यानंतर अंतिम सामना असणार आहे वीर मराठा डोंगरीपाडा वर्सेस ओम साई स्पोर्ट्स मोरी. असे तब्बल 8 संघ आजच्या दिसणार आहोत. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत दुबई सामान्य यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा. दिवसाचे तब्बल 8 संघ आजच्या दिसणार आहेत. तर नुकताच चालू असलेला सामना टी आर नागले वर्सेस ज्ञानेश्वर चिंचोडी या दोन संघादरम्यान सामना सुरू आहे. आता मात्र 12 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल जिंकण्याकरता. गोलंदाज आपण जर पाहिलं तर टी आर नागले संघाकडून पाहिजे आहे कोण येतो यश पाटील. जर्सी क्रमांक 45 5 गडी एकत्रित बाद झालेला आहे. 6 गडी बाद झालेले एकत्रित ज्ञानेश्वर चिंचोडी या संघाचे. तर गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतो यश पाटील. एक चांगला गोलंदाज वेगवान पद्धतीने मारतो करतो. त्याच्याकडे कौशल्य आहे एबिलिटी आहे सत्ता भरपूर आहे या गोलंदाजाकडे. आता पाहणं गरजेचं आहे यावेळेस काय घडते आणि काय बिघडून जाते ते यावेळेस ते पाहणं गरजेचं आहे. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. तब्बल प्रत्येक षटकारून 13 धावांची सरासरी यावेळेस राखावी लागेल. जर हा सामना जिंकायचा असेल तर यावेळेस ज्ञानेश्वर चिंचोडी या संघाला सबळी फलंदाज आपण पाहतोय शैलेश आणि अनाष्टक फलंदाज संदेश आहे. यश पाटील वेगवान गतीचा हा गोलंदाज 10 ते 15 बॉलचा रन पाहिजे गोलंदाजाकडे. तो गोलंदाज आता मात्र पॅव्हलिन एंड कडून यावेळेस सुरुवात करेल. हे षटकातील पहिला चेंडू शैलेश अति स्ट्रायकेटला निश्चितच आता यावेळेस शैलेशला फलंदाजी करणं गरजेचं आहे. पहिला चेंडू आता मात्र बीट करता प्रयत्न बॅटची फलंदाज बाद. शैलेश इथं आउट. आता मात्र मोठा फटका प्रयत्न होता परंतु चेंडूच्या रेषेवर आला नव्हता. हा फलंदाज जागेवर करण्याचा प्रयत्न केला गेला शैलेश मार्फत. परंतु आता काय करतोय तर आणखी एक फलंदाज 7वा गडी बाद झालेला यावेळेस चिंचोडी संघाचा शैलेश हा फलंदाज आता मात्र संघाच्या दिशेने बद्ध पावलाने आता मात्र वाटचाल करताना दिसतो. बॅक टू द पॅव्हिलियन शैलेश हा फलंदाज 7वा गडी बाद झालेला यावेळेस चिंचोडी संघाचा. तर आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय अक्षय होतोय. अक्षय हा फलंदाज यावेळेस स्ट्रायकरला असतो. यश पाटील हा गोलंदाज पहिल्या चेंडूवर यश प्राप्त करतोय. आता मात्र विकेट संपादन करतोय. 11 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. गोलंदाज यश पाटील तयार. आता मात्र चेंडूला कट केला. चेंडू झाला गॅपमध्ये अतिशय सुरेख फटका. एक धाव मात्र पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न करा क्षेत्र लक्षण आणि पंच आमच्याकडे वळलेला 4 धावांसाठी चौकार आले. आता मात्र याच फटक्याची दुतांत गरज आहे. नक्कीच यामध्ये
धावसंख्या 25. आता मात्र 10 चेंडू आणि 21 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. काही करायचं प्लीज विनंती असेल आणि आता बॅट लाईट सामना करावा लागेल. काही करा प्लीज विनंती असेल की यार मागे संघाला. यश पाटील पॅटमधील पुढील चेंडू अक्षय साडी यावेळेस चेंडू चेंडूला यावेळेस ट्राय करू चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये हर्ष आता पुढील त्याला बॅकअप करतो. आपण पाहतो तो दिशा बॅकअप करेल पेटी करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतो दोन्ही फलंदाज आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली धाव फलकावर तर पहिले 27 धावा झालेल्या धावसंख्या 27. आता मात्र 9 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल जिंकण्याकरता. यश पाटील तो अक्षय षटकातील पहिली चेंडू मात्र अक्षय राईट गेल्यामुळे चेंडू पाण्याचा थोडासा आतमध्ये वळतोय आणि सरळ विकेट किपर याच्या हातात होतोय. दीर्घाव चेंडूची नोंद झालेली. आता मात्र एक बॉल प्रेशर निर्माण करून जाईल यावेळेस चिंचोलीच्या खेळण्यामध्ये आणि त्याच प्रकारे यावेळेस जाताना दिसतोय. चेंडूचा टाकतो दीर्घाव डॉट बॉलची समाप्ती सांगता झालेली. आता मात्र यश पाटील थोडंसं अतिशय वाढला असेल या गोलंदाजाचा. षटकातील कोणी चेंडू अक्षय साडी हा चेंडू आता मात्र सरळ बॅट घेऊन पोहोचला. चेंडू जाईल लंबाची रोशन पाटील त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण वन बाउन्स चेंडूला कलेक्ट करेल. पेटी कदाचित रेड थ्रो पॅरल थ्रो या प्रकारचं क्षेत्ररक्षण अपेक्षित आहे त्याच्या संघाकडून आणि त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण सुद्धा करताना दिसतोय. आता मात्र धावसंख्या झाली धावफलकावर 28 धावा 28 धावा झाल्या धावफलकावर. यश पाटील या षटकातील शेवटचे चेंडू असेल. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. 3 षटकार मारले. आता मात्र यावेळेस अपील परंतु अपील मध्ये थोडीशी विश्वास नव्हता आणि आता मात्र काय घडतो तर चेंडू जाईल डॉट डिलिव्हरी आणि शक्य झाली समाप्ती. धावसंख्या फलकावर 28 धावा कायम आहेत. आता मात्र 6 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. 3 षटकार मारावे लागतील. स्पीडअप करा प्लीज. घाई करायची विनंती असेल आपल्या संघाला. स्वतःच्या त्वरित लावून घ्यायचं आहे. वेळापत्रक सहकार्य करा. लावून घ्या विनंती असेल. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. सुरुवात आपण जर पाहिलं तर आता मात्र सूर्य मावळत्याच्या दिशेने जाताना दिसत आहे आपल्याला. तर विशेष विनंती असेल की आपण आपल्या संघाला क्विक स्पीडअप करा घाई करा आणि लगेच क्षेत्राचं लावून घ्यायचं आहे. आपण पाहतो निश्चितच 6 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. अक्षय आणि फलंदाज सतीश हे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांच्यावर जबाबदारी आहे निश्चितच सामना जिंकून केला तर निश्चितच
18 धावांची गरज असेल तर जिंकण्यासाठी व्यक्ती होतो नवीन फलंदाज स्ट्राईकला असेल 5 चेंडू 18 धावांची गरज परत पर आपली घाई करा षटकातील पुढील चेंडू बोनी तयार आता मात्र यावेळेस चांगला फटका चेंडू बॅट लागतो फाईन लेगच्या दिशेने बोनी चौथा ठिकाणी खेळायला उचलेल व्यक्तीकडून तोपर्यंत एक धाव कंप्लीट करतो दोन्ही बॅटर एका धावाने धाव पडला आता मात्र व्यक्तीकडून परत जाईल 29 वर पोहोचले गेलेला धाव संख्या 29 आता मात्र 4 चेंडू शिल्लक आणि 17 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता 7 चेंडू आणि 17 धावांची गरज काहीच आहे यावेळेस काय करता येईल 17 पॉईंटच्या बाजूने येतोय आणि त्याच्यामध्ये यावेळेस सामना जिंकून घेऊन जाईल हे पाहणं गरजेचं या 4 चेंडूमध्ये मात्र चांगला फटका पायच्या हवेमध्ये चेंडू उंची जास्त कापलेला अंतर मात्र फारच कमी यावेळेस अतिशय सुरेख खेळ फलंदाज बाद झालेला तो म्हणजे आपण जर पाहिलं तर हा फलंदाज बाद होत पडतो आता तरी टिपला यावेळेस लढमोठी दिशेने रोशन पडवलं त्या ठिकाणी त्याच्या बाजूने आज जबरदस्त कामगिरी त्यांनी केलेलं यावेळेस याच सामन्यामध्ये 2 खेळ त्याने महत्वाचे टिपलेले आहेत मात्र अशाच प्रकारे दिसत असून ती गरज आहे यावेळेस या संघाला की तेच काम करताना दिसतो यावेळेस रोशन पाटील उर्फ रोशू 46 एक चेंडूचा खेळ शिल्लक 17 धावांची गरज 9 गडी बाजूला एकत्रित ज्ञानेश्वर स्थिती चित्तूर या संघाचे आता मात्र शेवटचं एक गडी शिल्लक राहिलेला आहे आता माहिती आहे यावेळेस ऑल आउट होतोय किंवा हा सामना मध्ये विजय शपथपत्र पाहणं गरजेचं आहे ते चेंडू 17 धावांची गरज शेवटचा अंतिम खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रोहन येतोय रोहन हा फलंदाज या फलंदाजाला आता मात्र 3 षटकार मारावे लागतील सामना जरी जिंकायचा असेल तर चित्तूर या संघाला चमत्कार करून दाखवावं लागेल रोहन हा फलंदाज तर यावेळेस विकेट प्राप्त करतो गोलंदाज पोलिस पाटील अंतिम षटक हाताळतोय 1 चेंडू त्यांनी टाकलेला आहे आतापर्यंत 1 धाव खर्च केलेला 2 गडी बाद केलेला